Hi friends, welcome to S Classes Valward. Today we are taking question number 5 to 9 in mathematics first for the 10 standard students. So let's see question number 5. This is activity. Complete the following activity to find the sum of natural numbers between 1 to 140 which are divisible by 4. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला 1 ते 140 दरम्यानच्या 4 ने भाग जाणाऱ्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज या ठिकाणी कृतीमधून पूर्ण करायची आहे. तर बघूया द नंबर्स बिटवीन 1 to 140 डिव्हिजिबल बाय 4 म्हणजेच 4 ने भाग जाणाऱ्या 1 ते 140 च्या दरम्यान संख्या आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत. सो 4, 8 अँड लास्ट 136. या अगोदरही आपण पाहिले बिटवीन म्हणजे फर्स्ट अँड लास्ट नंबर या ठिकाणी आपण ग्राह्य धरत नाही, तो सोडून या ठिकाणी आपल्याला मधल्या संख्या घ्यायच्या असतात. देन हाऊ मेनी आर दीज नंबर्स क्वेश्चन मार्क एन इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. यावरून 4 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत त्या संख्यांची आपल्याला या ठिकाणी टोटल इथे लिहायची म्हणजे एकूण संख्या या ठिकाणी आपल्याला एनच्या जागेवर लिहायच्या. मग एनची किंमत काढण्यासाठी अगोदर आपल्याला टी एनच्या सूत्रामध्ये उर्वरित किमती या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे आणि नंतरच जेव्हा एनची किंमत टी एनच्या सूत्राने आपण सोडू तेव्हा या ठिकाणी आपल्याला लिहायची आहे. सो ए मीन्स फर्स्ट टर्म 4, डी मीन्स डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्जिक्यूटिव्ह टर्म सो T2 minus T1, 8 minus 4 so D is equal to 4 and Tn means nth term and last term so 136 using Tn formula. So Tn is equal to a plus n minus 1 into D. So putting the value in this formula, so 136 is equal to a means 4 plus n minus 1 into D means 4. So calculate म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आता याचं जे कॅल्क्युलेशन आहे त्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला एनची किंमत मिळेल आणि तेव्हा ती एनची किंमत तुम्ही या ठिकाणी ठेवायची. ठीक आहे, तर मी याचं कॅल्क्युलेशन इकडे करतो. सो 136 is equal to 4 plus n minus 1 into 4. So look here, 136 is equal to 4 plus 4 into n minus 1, 4 into n, 4n minus 4 ones are 4. So plus 4 minus 4 cancel, 4n is equal to 136. So n is equal to 136 upon 4. 4 ones are 4, 4 threes are 12, 1 is remaining. So 16 here, 4 4s are 16. So n is equal to 34. So then how many are these numbers? There are 34 numbers divisible by 4 between 1 to 140. So n is equal to 34. Then n is equal to 34. Sn is equal to n upon 2 in bracket 2a plus n minus 1 into D. 34. So 34 upon 2 in bracket 2 into a means 4 plus n minus 1, 34 minus 1 into D means 4. So calculate and write down here. म्हणजे याचं सर्वचं कॅल्क्युलेशन करून आपल्या या बॉक्समध्ये लिहायचं आहे. सो लुक हिअर, S34 is equal to 34 upon 2 in bracket 2 into 4 plus 34 minus 1 into 4. 2 ones are 2, 2 ones are 2, 1 is remaining. So 14 here, 2 sevens are 40. 70 in bracket 2 fours are 8 plus 34 minus 1, 33 into 4. Then 17 into 8 plus 33 into 4. 4 threes are 12, carry 1. 4 threes are 12 plus 1, 13. So 17 into 8 plus 132, 140. So 17 into 140. So 17 0 0. 17 4 are 68, carry 6. 17 1s are 17 and 6 23. So S34 is equal to 2380. So write down answer in this box 2380. So the sum of the numbers between 1 and 140 which are divisible by 4 2380. Let's see question number 6. The sum of the first 55 terms of an AP is 3300
फाइंड द 28th टर्म. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नामध्ये सांगितले की एका अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या 55 पदांची बेरीज 3300 आहे, तर त्या अंकगणिती श्रेणीचे 28वे पद किती. सो लेट द फर्स्ट टर्म ऑफ an AP बी ए अँड कॉमन डिफरन्स डी. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो आपण सुरुवातीला त्या अंकगणिती श्रेणीचे पहिले पद आणि साधारण फरक अनुक्रमे ए आणि डी या ठिकाणी मानू. देन the first 55 terms of an AP is 3300. So Sn means S55 is equal to 3300. This is the given. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो पहिल्या 55 पदांची बेरीज आपल्याला 3300 दाखवली. म्हणजे बेरीज आपण एस यांच्या सूत्राने दाखवतो. म्हणजे एस 55 पदांची बेरीज 3300 दिली आहे. म्हणजे गिवनमध्ये लिहिलं आपण. राईट डाऊन इक्वेशन नंबर 1. सो देन युजिंग Sn फॉर्म्युला. So put n is equal to 55. So Sn is equal to n upon 2 in bracket 2a plus n minus 1 into d. This is the formula. Then S55 is equal to 55 upon 2 in bracket 2a plus 55 minus 1 into d. So here S55 is equal to 3300. So S55 is 3300 because this is the given and this is the equation number 1. So 55 upon 2 in bracket 2a plus 55 minus 1 54 into d means 54d. So from equation 1. From equation 1. So 3300 into 2 is equal to 55 in bracket 2a plus 54 into d. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो जे या ठिकाणी उजव्या बाजूला जर आपण बघितलं तर भागाकारामधले 2 आहेत ते या ठिकाणी डाव्या बाजूला गुणाकारामध्ये जातात. म्हणजे 3300 into 2. सो 2 0 0 2 0 0 2 3 जा 6 2 3 जा 6. सो इज इक्वल टू 55 2a plus 54d. देन 55 इंटू म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 55 गुणाकार आता हे सुद्धा 55 या ठिकाणी भागाकारात जातील. सो 6600 अपॉन 55 इज इक्वल टू 2a plus 54d. सो लुक ॲट द लास्ट डिजिट इज 0 or 5 दॅट इज कॉल्ड डिजिट ऑफ 5. म्हणजेच एकक स्थानचा अंक 0 किंवा 5 असेल तर त्याला 5ने भाग जातो. म्हणजे आपण याला 5ने भागायला शिकतो. किंवा जर आपण बघितलं तर या दोन्ही संख्या 11च्या पाड्यामधल्या आहेत म्हणजे याला 11ने भाग जाईल. सो डिव्हिजिबल बाय 11. 11 5 जा 55 11 6 जा 66 अँड 0 0 ॲज इट इज. सो 5 1 जा 5 5 1 जा 5 1 इज रिमेनिंग हिअर 10 5 2 जा 10 अँड 5 0 0. सो 120 इज इक्वल टू 2a plus 54d. दॅट इज 2a plus 54d is equal to 120. Dividing by 2 to both sides. दोन्ही बाजूला आपण आता 2 ने भागू. म्हणजे हे जे इक्वेशन आहे ते आपल्याला लहान स्वरूपात म्हणजे संक्षिप्त रूपामध्ये दिसेल. मग याला 2 ने भागलं काय होईल 2a upon 2 plus 54d upon 2 is equal to 120 upon 2. किंवा आपण कॉमन काढून सुद्धा करू शकतो. So 2 1 जा 2 2 1 जा 2 here a plus 2 1 जा 2 2 2 जा 4 1 is remaining 14 here 2 7 जा 14. So 27d is equal to 2 1 जा 2 2 6 जा 12 2 0 0 60. So this is the equation number 2. A plus 27d is equal to 60. Then find out T28. T28 आपल्याला शोधायचं. So put n is equal to 28 in Tn formula. Tn is equal to a plus n minus 1 into d. So T28 is equal to a plus 28 minus 1 into d. So a plus 27d. So T28 is equal to a plus 27d. This is the equation number 3. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो टी यांच्या सूत्रामध्ये यांच्या जागेवर आपण 28 ही किंमत ठेवल्यानंतर आपल्याला इक्वेशन नंबर 3 मिळतं. आता जर आपण इक्वेशन 2 आणि 3 कडे जर पाहिलं लुक ॲट क्वेश्चन इक्वेशन नंबर 2 and 3. सो फ्रॉम इक्वेशन
2 and 3. मग 2 आणि 3 काय होईल, जो सेम भाग आहे तो कट होईल. a प्लस 27d अँड a प्लस 17d दिस इज म्हणजे हे कट होईल. सो t28 इज इक्वल टू 60. सो द 28th term of an AP is 60. Let's see question number 7. In an AP, the sum of 3 consecutive terms is 27 and their product is 504. Find the terms. Assume that 3 consecutive terms in an AP are a minus d, a and a plus d. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला एका अंकगणिती श्रेणीमध्ये 3 क्रमागत पदांची बेरीज या ठिकाणी 27 दिली आहे. पहिल्या 3 क्रमागत पदांची बेरीज किती दिली आहे, 27. म्हणजे ही पहिली कंडिशन असेल, पहिली इक्वेशन आपण या ठिकाणी बनवणार आहे. अँड देअर प्रॉडक्ट इज 504. अँड देअर प्रॉडक्ट, आता विद्यार्थी मित्रांनो त्यांचा गुणाकार, प्रॉडक्ट म्हणजे गुणाकार 504 आहे. ही दुसरी आपल्याला कंडिशन म्हणजे दुसरं इक्वेशन इथे मिळणार आहे. फाइंड द टर्म्स, तर ते 3 क्रमागत पदे कोणती असा प्रश्न विचारला. आणि कंसामध्ये तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही ती क्रमागत पदे या पद्धतीने मांडा, a मायनस डी, a अँड a प्लस डी असं दिलेलं आहे. तर हा प्रश्न हा सिलेबस बदलायच्या अगोदर सुद्धा येत होता, फक्त ॲझ्युम हे त्या ठिकाणी देत नव्हते, म्हणजे ते तुम्हाला पाठ करावं लागायचं. पण यावेळेस आता तुम्हाला ते 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म, 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म हे देणार आहेत. म्हणजे आता 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म तुम्हाला या ठिकाणी दिलेत, a मायनस डी, a अँड a प्लस डी, म्हणजे त्यांनी जे दिलेत त्याच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी मांडावं लागणार आहे. सो लेट द 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स ऑफ ॲन AP बी a मायनस डी, a अँड a प्लस डी. म्हणजेच त्या अंकगणिती श्रेणीची 3 क्रमागत पदे a मायनस डी, a आणि a प्लस डी आहेत. आता फ्रॉम द फर्स्ट कंडिशन, पहिली कंडिशन काय आहे ते आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. फ्रॉम द फर्स्ट कंडिशन, द सम ऑफ 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज 27. ह्या तिन्ही पदांची बेरीज 27 दाखवायची. a मायनस डी प्लस a प्लस a प्लस डी इज इक्वल टू 27. सो मायनस डी प्लस डी कॅन्सल, a ट्रिपल a, 3a इज इक्वल टू 27. सो a इज इक्वल टू 27 अपॉन 3, म्हणजे गुणाकारातले 3 भागाकारात जातील. 3 1 3, 3 9 27. सो a इज इक्वल टू 9. दिस इज द इक्वेशन नंबर 1. सो देन फ्रॉम द सेकंड कंडिशन, सेकंड कंडिशन काय आहे बघा, देअर प्रॉडक्ट इज 504. सो या तिघांचा आता गुणाकार आपल्याला दाखवायचा. a मायनस डी इंटू a प्लस डी इज इक्वल टू 504. मग आता आपण कॅल्क्युलेशन करू. तर a हे आपण बाजूला घेऊ, a इंटू आणि दोन्ही ब्रॅकेट सोबत घेऊ, a मायनस डी अँड a प्लस डी. यू नो दॅट a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर फॉर्म्युला इन ब्रॅकेट a प्लस बी अँड सेकंड ब्रॅकेट a मायनस, म्हणजेच a वर्ग वजा b वर्ग हे सूत्र आपल्याला माहिती आहे. तर या ठिकाणी त्याचं आपल्याला दिसतं a मायनस डी, a प्लस डी मीन्स a स्क्वेअर मायनस d स्क्वेअर. सो a इंटू a स्क्वेअर मायनस d इंटू d स्क्वेअर इज इक्वल टू 504. पुट द व्हॅल्यू a इज इक्वल टू 9 इन दिस स्टेप, म्हणजे फ्रॉम इक्वेशन 1 वर 1 ची किंमत आपण या ठिकाणी याची जागी ठेवू. सो 9 इंटू 9 स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू 504 फ्रॉम इक्वेशन 1. म्हणजे तुम्ही असंही लिहू शकता, इक्वेशन नंबर 1 वरून आपण या ठिकाणी किंमत लिहिली. सो आता हे गुणाकारातले 9 इकडे भागाकारामध्ये जातील. सो 9 स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू 504 अपॉन 9. सो 9 स्क्वेअर इज इक्वल टू 81 मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू, सो 9 1 9, 9 5 45. सो 5 इज रिमेनिंग हियर 54. सो 9 6 54. सो 56. 81 मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू 56. सो minus d square is equal to 56 minus 81. So minus 25. 56 minus 81. So answer is minus 25. Minus minus cancel will, d square is equal to 20.
taking square root of both sides. So d is equal to plus or minus 5. Every numbers has 2 square roots. So d is equal to प्लस और मायनस 5. म्हणजे प्रत्येक संख्येची जर वर्गमूळ काढायची असेल तर प्लस आणि मायनसमध्ये येतात. म्हणजेच एखाद्या संख्येला 2 वर्गमूळे असतात, एक धन आणि एक ऋण. सो पुटिंग व्हॅल्यूज a and d. So 3 consecutive terms are first a minus d. So putting values in this term, a means 9 minus d means 5. So 9 minus 5 4. Then second term a. So a is equal to 9 and last a plus d means 9 plus 5 is equal to 14. Put d is equal to minus 5. बघा, जर d बरोबर प्लस 5 घेतलं तर आपल्याला या किमती मिळतील आणि मायनस 5 घेतल्यानंतर काय होईल बघू आपण. फर्स्ट टर्म a minus d means 9 minus in bracket minus 5. So 9 minus minus plus 5. So 9 plus 5 is equal to 40. Then a is equal to 9 and last a plus d is equal to 9 plus minus 5. So 9 minus 5 is equal to 4. The 3 consecutive terms of an AP are 4, 9, 14 or 14, 9, 4. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, त्या अंकगणित श्रेणीची क्रमांक 3 पदे 4, 9, 14 किंवा 14, 9, 4 अशी असते. क्वेश्चन नंबर 8. Find 4 consecutive terms in an AP whose sum is 12 and the sum of the third and fourth terms is 14. Assume that 4 consecutive terms in an AP are a minus d, a plus d and a plus 2d. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नामध्ये एका अंकगणित श्रेणीच्या 4 पदांची बेरीज 12 आहे असं आपल्याला पहिली कंडिशन या ठिकाणी दिसते. अँड द सम ऑफ द थर्ड अँड फोर्थ टर्म इज 14. म्हणजे त्या क्रमिकेच्या तिसऱ्या आणि चौथ्या पदांची बेरीज 14 ही दुसरी कंडिशन म्हणजे दुसरी इक्वेशन या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. आणि त्यांनी या विद्यार्थी या प्रश्नात सुद्धा जसं की 7व्या प्रश्नामध्ये आपण बघितलं अगदी तसंच 8व्या प्रश्नामध्ये सुद्धा या ठिकाणी ती 4 क्रमांकित पदे या ठिकाणी अगोदरच या ठिकाणी तुम्हाला गृहीत धरायला किंवा मानायला सांगितलेली आहेत, जी की a minus d, a plus d आणि a plus 2d असे आहेत. लेट द 4 consecutive terms बी a minus d, a plus d and a plus 2d. म्हणजे समजा त्या क्रमिकेची क्रमागत 4 पदे अनुक्रमे a minus d, a plus d आणि a plus 2d अशी आहेत असं आपण मांडलं. म्हणजे फ्रॉम द फर्स्ट कंडिशन आता पहिल्या अटीनुसार समीकरणाचे आपल्याला बघता येईल की त्या 4ही क्रमागत पदांची बेरीज 12 आहे. हुज सम इज 12 म्हणजेच त्यांची बेरीज 12 आहे. मग त्या सर्वांची बेरीज आपल्याला 12 दाखवायची. तर ती सर्व या ठिकाणी पदं जी मांडली त्यांच्यामध्ये आपल्याला ॲडिशन करायचे. a minus d plus a plus d plus a plus 2d is equal to 12. Then minus d plus d cancel. A 4 times a means 4a plus 2d is equal to 12. So dividing by 2 to both sides. म्हणजे समीकरणाच्या दोन्ही बाजूला 2ने भागू म्हणजे संक्षिप्त रूप आपल्याला करता येईल. 4a upon 2 plus 2d upon 2 is equal to 12 upon 2. 2 1 2, 2 2 4, 2 1 2, 2 1 2, 2 1 2, 2 6 6, 2 6 12. So 2a plus d is equal to 6. This is the equation number 1. म्हणजे आपल्याला पहिलं इक्वेशन मिळालं. फ्रॉम द सेकंड कंडिशन दुसऱ्या इक्वेशनमध्ये किंवा कंडिशनमध्ये सांगितलं की तिसरा आणि चौथ्या पदांची बेरीज 14 दाखवा. आता तिसरा आणि चौथं कोणतं पद आहे त्यांची बेरीज आपल्याला 14 दाखवायची. म्हणजे या दोघांची बेरीज आपल्याला 14 दाखवा म्हणजे त्या दोन्हींची बेरीज 14 दाखवाय. सो a plus a 2a plus d plus 2d is equal to 3d. So 2a plus 3d is equal to 14. This is the equation number 2. आता याला दोन्ही भाग जाणार नाही म्हणून आपल्याला तसंच ठेवायचं. आता इक्वेशन 1 आणि 2 जर बघितलं तर 2a ह्या दोघांची साइन सबट्रॅक्शन केल्यानंतर कटणार आहे म्हणून आपण या ठिकाणी वजाबाकी करू. सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 and 2 त्या 1 from 2 असं लिहिलं तरी चालेल. सो इक्वेशन नंबर राईट डाऊन ह्या 2a plus d is equal to 6 minus
2a प्लस 3d इज इक्वल टू 14. तर विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या समीकरणाची चिन्ह बदलायची. प्लस 2aचं मायनस 2a होतं, प्लस 3dचं मायनस 3d होईल आणि प्लस 14चं मायनस होईल. सो प्लस 2a मायनस 2a कॅन्सल, मायनस 3d प्लस d 1 इज हिअर, मायनस 3 प्लस 1 सो मायनस 2d. यांची सबस्ट्रॅक्शन झाली, मोठ्या संख्येत चिन्ह आलं. इथंही तसंच होईल, मायनस 14मधून 6 गेले, मायनस 8 आन्सर येईल. सो मायनस मायनस कॅन्सल, 2d इज इक्वल टू 8. सो d इज इक्वल टू 8/2. सो d इज इक्वल टू, पुट d इज इक्वल टू 4 इन इक्वेशन 1. म्हणजेच आपण समीकरण 1 मध्ये d ची किंमत टाकू म्हणजे आपल्याला a ची किंमत मिळेल. सो 2a प्लस d इज इक्वल टू 6. दिस इज द इक्वेशन नंबर 1. 2a प्लस पुट व्हॅल्यू ऑफ d 4 इज इक्वल टू 6. 2a इज इक्वल टू 6 मायनस 4. 4 आपण उजव्या बाजूला नेलं तर त्याचं चिन्ह बदलतं. 2a इज इक्वल टू 6 मायनस 4 2. a इज इक्वल टू 2/2 means a is equal to 1. 2 1 2, 2 1 2. So putting values a and d, a आणि d च्या किमती ठेवू. So the four consecutive terms are, first a minus d means 1 minus d means 4. 1 minus 4 is equal to minus 3. Then a means 1. Third term a plus d is equal to 1 plus 4 is equal to 5. And last a plus 2d means fourth term 1 plus 2 into 4. So 1 plus 2 4s are 8. 1 plus 8 is equal to 9. So the four consecutive terms of an AP are -3, 1, 5 and 9. म्हणजेच एका अंकगणित श्रेणीच्या 4 क्रमागत पदे अनुक्रमे -3, 1, 5 आणि 9 आहेत. So friends, let's see the last question. It means question number 9. If the 9th term of an AP is 0, then show that 29th term is twice the 19th term. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, हा शेवटच्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलं आहे की एका अंकगणित श्रेणीचे 9वे पद 0 आहे. दिस इज द गिवन. म्हणजे एका अंकगणित श्रेणीचे 9वं पद जे आहे म्हणजे T9 आपल्याला या ठिकाणी 0 दिलं. त्यावरून आपल्याला दाखवायला सांगितलं किंवा आपल्याला सिद्ध करायला सांगितलं की 29वे पद हे 19व्या पदापेक्षा दुप्पट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला सोडवताना जी माहिती दिली आहे ती अचूकरित्या व्यवस्थित आपण टप्प्याटप्प्याने किंवा क्रमाने घेऊन या ठिकाणी हे गणित सोडूया. सो जे दिलं आहे त्याला आपण गिवन म्हणू. T9 इज इक्वल टू 0 बिकॉज 9th term ऑफ an AP इज 0. सो T9 इज इक्वल टू, दिस इज द गिवन. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 9वं पद या ठिकाणी 0 दिले म्हणून आपण T9 इज इक्वल टू 0 घेतलं. आता याच आपल्याला पुट n इज इक्वल टू 9 म्हणजे यांच्या जागेवरती 9 ही किंमत दिसते ती आपल्याला Tnच्या फॉर्म्युलामध्ये टाकायची. सो युझिंग Tn फॉर्म्युला, Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d. दिस इज द Tn फॉर्म्युला. सो पुट n इज इक्वल टू 9. T9 is equal to a plus 9 minus 1 into d. So a plus 9 minus 1 8 into d 8d. T9 is equal to 8d. But T9 is equal to 0. So 0 is equal to a plus 8d. म्हणजे T9 ची किंमत 0 दिली म्हणून आपण T9 च्या जागेवर या ठिकाणी 0 घेतले. a plus 8d is equal to 0. सो ए इज इक्वल टू, आता प्लस 8d या ठिकाणी उजव्या बाजूला गेलं तर ते मायनस 8d होतं. म्हणजेच ए इज इक्वल टू मायनस 8d. दिस इज द इक्वेशन नंबर 1. हे आपल्याला इक्वेशन नंबर 1 मिळालं. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, T9 ची किंमत 0 दिली, यावरून आपल्याला Tnच्या सूत्रामध्ये यांच्या जागेवरती जर 9 किंमत ठेवली तर आपल्याला या ठिकाणी ए ची किंमत मिळते. तीच किंमत आपल्याला या ठिकाणी इक्वेशनच्या स्वरूपामध्ये म्हणजे पहिल्या इक्वेशनमध्ये मांडायची. आता याचाच उपयोग करून हीच किंमत आपल्याला पुढील जे प्रूव्ह करायचं आहे, जे सिद्ध करायचं आहे त्याच्यामध्ये सोडवताना मदत होईल. आता काय सांगितलं पहिल्यांदा, 29 टर्म आणि 19 टर्म. म्हणजे या ठिकाणी 29 टर्म आणि 19 टर्म याची कंपॅरिझन केली म्हणजे आपल्याला अनुक्रमे सुरुवातीला 29 किंमत ठेवून Tnचं सूत्र वापरायचे आणि नंतर 19 टर्म ठेवून वापरायचे. सो फर्स्ट फॉर 29th टर्म म्हणजे पहिल्यांदा आपण 29व्या पदासाठी बघूया. पुट n इज इक्वल टू 29. मग आता nची किंमत 29 आहे म्हणजेच आपल्याला T29 साठी बघायचं आहे. तर आपण Tnच्या सूत्रामध्ये किंमत टाकू. Tnचं सूत्र आपल्याला माहिती आहे, T
n is equal to a plus n minus 1 into d. So T29 is equal to a plus 29 minus 1 into d. So a plus 28d याची सबट्रॅक्शन केली. So T29 is equal to a plus 28d. Then what is the value of a? A is equal to minus 8d. So putting the value, a means minus 8d plus 28d. Write down reason here from equation 1 or putting the values of a. Minus 8d and plus 28d, both signs are different, so subtraction. 28 minus 8, 20d plus 28d. So T29 is equal to 20d. This is the equation number 2. And then for 19 term, म्हणजे आता 29व्या पदासाठी बघूया. म्हणजे T19 साठी आपल्याला बघायचं आहे. पुट n is equal to 19. सो युजिंग Tn फॉर्म्युला. आता इथं सुद्धा आपल्याला यांच्या जागेवरती 19 ठेवायचं आहे. T19 इज इक्वल टू ए प्लस 19 मायनस 1 इंटू डी. सो ए प्लस 19 मायनस 1 18d. सो पुटिंग द व्हॅल्यू ऑफ ए मीन्स इक्वेशन नंबर 1 मायनस डी, म्हणजे एची किंमत मायनस 8d आहे प्लस 18d. रिझन राईट डाऊन हिअर फ्रॉम इक्वेशन 1. सो minus 8d and plus 18d, subtraction here, 18 minus 8, so T19 is equal to 10d. Equation number 3. Look at equation number 2 and 3. मग जर आपण इक्वेशन 2 आणि 3 कडे बघितलं तर आपलं या ठिकाणी जे आपल्याला विचारलं होतं प्रूव्ह करायचं ते झालेलं आहे. म्हणजे बघा 29वं पद जे आहे ते 19व्या पदाच्या दुप्पट आलेलं आहे. म्हणजेच 29व्या पदाची किंमत 20d आहे आणि 19ची 10d आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो इथं म्हणायचं फ्रॉम इक्वेशन 2 and 3, समीकरण 2 आणि 3 वरून T29 इज इक्वल टू 2 इंटू T29. इट मीन्स T29 इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ T29. म्हणजेच 29th टर्म इज twice the 19th term. म्हणजेच 29वे पद हे 19व्या पदाच्या दुप्पट आहे असं आपण या ठिकाणी पाहिलं. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण सराव संच 3.3 मधील 6 ते 9 ही उरलेली या ठिकाणी उदाहरणे पाहिली. मी विद्यार्थी मित्रांनो याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी खाली देत आहे, तर तुम्ही जरूर पाहावी. आणि जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजेच येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. आणि तुमचे काही कमेंट्स असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच कळवा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.